तर मी इथे वाटण्यासाठी मिरच्या घेतल्यात। मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। खोबरं घेतले, थोडंसं लसूण, काळे तीळ आणि अद्रक, अर्धा इंच अद्रक घेतले। काळे तीळ जर असतील तर आवर्जून घाला, कालवणाला खरंच खूप छान चव येते। तर मी इथे बटाटे कट करून घेतलेत, अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात। तुम्ही तुमच्यानुसार छोट्या मोठ्या फोडी करून घेऊ शकता। जरा बारीक फोडी ठेवला की जरा पटकन शिजतात बटाटे, मोठ्या फोडी ठेवला की पटकन शिजत नाही। तर आता कढई ठेवली मी, कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकायचं आपल्याला। तेल छान तापलं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। आणि खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, कारण चवीला एकदम भारी होती। कारण शक्यतो गावाला अशाच रेसिपी करतात, काळे तीळ वगैरे टाकून, खरंच खूप छान होते। तर मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरंही छान तडतडून द्यायचं आहे। जिरं छान तडतडलं की आपल्याला हिंग, थोडीशी हळद आणि थोडासा गोडा मसालाही टाकायचा आहे। आणि इथं मी बेडगी मिरची पावडर पण टाकते। बेडगी मिरची पावडर कलरसाठी टाकायची आहे। बेडगी मिरची पावडर टाकल्याच्यानंतर आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता शक्यतो आधी टाकायचा होता, पण मी विसरले आधी टाकायला, तर आता टाकते मी। तर हे झाल्याच्यानंतर आपल्याला जे आपण बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या त्या टाकायच्यात। आणि त्या टाकल्याच्यानंतर आपल्याला त्या छान तेलावरती परतून घ्यायच्यात। तेलावरती परतल्या की खरंच खूप छान होतं रेसिपी। तुम्ही नक्की एकदा अशी रेसिपी करून बघा, तुम्हाला आवडेल नक्की। आणि आवडली की नाही मला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती खरंच जे कोणी नवीन असेल त्यांनी एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि दुसऱ्यांनाही शेअर करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर। तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान असे परतून घ्यायचे तेलावरती आधी। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे हे परतून झाल्याच्यानंतर। तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते। पाणी तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त टाकू शकता, तुम्हाला कितपत कालवण करायचं आहे कितपत नाही त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आपलं हे परतून झाले, आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। मी आता इथे 1 तांब्यावर पाणी टाकणार आहे, आधी बघणारे किती होतं आहे किती नाही। 1 तांब्यावर जर का कमी वाटलं आपल्याला तर अजून थोडंसं वाढवायचं त्याच्यामध्ये पाणी। तर मला थोडंसं कमी वाटतं आहे, कारण की ते शिजायला आटणार पाणी आपलं। तुम्ही म्हणत असाल हे नुसतंच पाणी टाकलं आहे, ह्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकला नाही तर तो नंतरनं टाकायचं आहे, तर तुम्ही बघा। तर मी चवीनुसार मीठ टाकले। मीठ टाकल्याच्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यावर गॅस बारीक ठेवायचा आणि मग त्याच्यावर नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आणि गॅस बारीकच ठेवा, म्हणजे बारीक गॅसवरती छान शिजलं जातं बटाटा। आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला झाकणावरती पाणी ओतायचं आहे, म्हणजे कसं आपलं जे कढईतलं जे पाणी असतं ते लवकर आटत नाही। आणि झाकणावरती जर पाणी आपण ठेवलं ना, जर आपल्याला पाणी कमी पडलं तर ते टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये। तर बघा आपण आता चेक करूया आपला बटाटा शिजला आहे की नाही। बटाटा जर शिजला असेल तर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूया। तर आता मी चेक करते, अशा प्रकारे बटाटा शिजला आहे की नाही चेक करायचा। आपला बटाटा छान शिजला आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेऊया। संपूर्ण मसाला आपल्या पळीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आणि नंतर त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून ते सगळा मसाला काढून घ्यायचा आहे। जर तुम्हाला कालवण घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करा। मला थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते हिसळून घेणार आहे आणि ते पाणीसुद्धा त्याच्यात टाकणार आहे। तर बघा हे अशा प्रकारे, तर हे असं झालेलं आहे आपलं। तर ह्याला छान अशी उकळी काढायची। बघा एवढं असं पातळ ठेवलं आहे मी, जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे। ह्याला छान आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। थोडंसं अजून पाणी टाकते मी, थोडंसं मला कमी म्हणजे असं थोडंसं घट्ट वाटलं म्हणून। तर ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे बारीक गॅसवरती। आपला बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे, त्याच्यामुळे ह्याला काय आटवत वगैरे बसायचं नाही आहे फारसा वेळ। तर बघा आपलं छान अशी उकळी आली, तर्रीसुद्धा आली आहे, रंगसुद्धा खूप छान आला आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की म्हणजे नक्की करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत।